आजच्या या एच ईस्ट कार्यालयावरती आलेल्या पाण्यासाठी जो काय आक्रोश मोर्चा हंडा मोर्चा आपण आयोजित केलाय त्यासाठी येथे उपस्थित असलेले वांद्रे पूर्व विधानसभेचे आमदार वरुण सरदेसाई, आपल्या विभागाचे विभाग संघटिका रजनीताई मेस्त्री, माझे सर्व सहकारी आणि गेले कित्येक दिवस पाण्यासाठी ज्यांची तडफड चालू आहे असे एच ईस्ट मधले शिवसैनिक, नागरिक बंधू आणि भगिनींनो, काही दिवसापूर्वी आदित्य साहेबांनी सर्व मुंबईतील पाण्याच्या समस्येचा आढावा घेतला आणि आम्ही गेले कित्येक दिवस या प्रशासनाकडे या पाण्याच्या संदर्भातली मागणी करत आहोत. सकाळी सकाळी आपल्या सर्व लोकप्रतिनिधींच्या घरी, आपल्या कार्यकर्त्यांच्या घरी लोक येतात की आम्हाला पाणी मिळत नाहीये. वरुण सरदेसाईंनी जसं सांगितलं की बिल्डिंग मधल्या लोकांना असं वाटतंय की झोपडपट्टीत पाणी जात आहे, झोपडपट्टीवाल्यांना वाटतंय बिल्डिंग मध्ये जात आहे आणि एक प्रकारची अशांतता लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. या पाण्याच्या प्रश्नासाठी या वॉर्ड ऑफिसवरती एकदा नाही दोनदा नाही बऱ्याच वेळा आम्ही या महानगरपालिकेला जाब विचारलाय. 10 दिवसात करतो, 15 दिवसात करतो असं प्रत्येक वेळेला उत्तर दिलं गेलं. एकदा तर कानफडं पण रंगवून झालेली आहे, परंतु आजपर्यंत याच्यामध्ये कुठेही सुधारणा झालेली नाही. काही दिवसापूर्वी आम्ही मुंबईच्या कमिशनरला भेटलो. कमिशनरला विचारलं की मुंबईत पाणी कपात आहे का? त्यांनी सांगितलं मुंबईत पाणी कपात नाही. मग जर मुंबईत पाणी कपात नसेल तर आम्हाला पाणी का कमी येतंय? पाणी हा आमचा हक्क आहे, पाणी आम्हाला द्यायलाच पाहिजे. नाही 15 दिवसात या पाण्याची सगळी व्यवस्था करतो या गोष्टीला आता जवळजवळ 2 महिने झाले आणि म्हणून आता आम्ही असं ठरवलंय, आता कोणाकडे याचना करत बसायची नाही, कोणाकडे मागत बसायची नाही. आज एप्रिलमध्ये पाण्याची ही परिस्थिती आहे, पुढे अजून मे जायचं आहे. पूर्वी 7 जूनला पाऊस पडायचा, 7 जूनला पाऊस पडायचा, आता पाऊस जुलैपर्यंत पडत नाही, ऑगस्टपर्यंत पडत नाही. त्याच्यामुळे पाण्याची ही समस्या अजून बिकट होणार आहे. त्यामुळे ह्या पाण्याच्या बाबतीमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आम्हाला सगळ्यांना आदेश दिला की आता यांच्याकडे भीक मागत बसण्याची गरज नाही, आपल्याला रस्त्यावरती लोकांसाठी उतरावं लागेल. आणि तुम्हाला माहिती आहे शिवसेनेचं टप्प्याटप्प्याने आंदोलन असतं. आज आपण फक्त उतरलोय, आज त्यांना हे सांगतोय की जर पाण्याची व्यवस्था झाली नाही, हा हंडा असाच रिकामा राहिला तर हा हंडा एक दिवस कोणाच्या तरी डोक्यात आपटावा लागेल, याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. आणि मी तर आता सांगतोच आहे, जर आता पाणी आलं नाही, या अधिकाऱ्यांच्या घरी ज्यांच्या घरी पाणी व्यवस्थित जातंय ना, यांची पहिली पाण्याची लाईन कापून टाकूया आपण. काय होतील त्या केसेस होतील. आणि पोलिसांना तर मी पहिलं सांगतोय, अरे युद्ध असल्यासारखे तुम्ही आमच्या भोवती इथे घेराव घालून बसलेले आहे, काय अतिरेकी आलेत का इकडे? आणि तुम्हाला तर आम्हाला नोटीस देताना लाज वाटली पाहिजे, कारण तुमच्या घरच्या पाण्यासाठी पण आम्ही लढतोय. या एच ईस्ट मध्ये पोलिसांची कॉलनी आहे. उद्या तुमच्या घरचं पाणी झालं तर तुम्ही आमच्याचकडे येणार आहे, तेव्हा तुम्हाला दुसरा कोण वाली नाही आहे. त्यामुळे जरी वरिष्ठांचे आदेश असतील तरी थोडं सबुरीने घ्या, नाहीतर तुमचे पण पाण्याचे पाईप एक दिवस कापावे लागतील आम्हाला. मी कालपासून पोलिसांशी बोलतोय. मी म्हटलं 2 दिवस शिवसैनिकांना अटक होते, काय खून केले काय आम्ही? कोणाचे गळे दाबले काय आम्ही? काय चोर आहोत का आम्ही की आम्हाला नोटिसेस देऊन अटक करायला? काय करतोय? लोकांच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरलोय ना. खरं म्हणजे तुम्ही आम्हाला मदत करायला पाहिजे या गोष्टीसाठी. तर तुम्ही आम्हाला नोटिसेस देताय, घाबरवताय. अहो अशा नोटिसाला घाबरून घाबरून आम्ही इथपर्यंत नाही आलोय.
हा प्रत्येक शिवसैनिक लोकांसाठी लढायला तयार आहे. उद्या वेळ पडली तर जेलमध्ये पण जायला तयार आहे. आणि म्हणून मी पोलिसांना सांगतोय की कृपया लोकांच्या प्रश्नासाठी ज्या वेळेला एखादं आंदोलन होतं त्यावेळेला थोडं सबुरीने घ्यायला पाहिजे. चुकून देखील हा प्रयत्न करू नका. आम्ही काही इकडे काही अतिरेकी नाही आहोत. इथे काय आम्ही गुंड म्हणून आलेलो नाही आहोत. एक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते म्हणून तुमचा आणि आमचा दोघांचा प्रश्न सोडवायला आलेलो आहोत. त्यामुळे ज्यांना ज्यांना नोटिसेस दिलेले आहेत कोणी काही काळजी करायचं कारण नाही. पूर्ण शिवसेना तुमच्या पाठीशी उभी आहे. कोणाच्याही केसाला धक्का लागणार नाही. परंतु लोकांच्या प्रश्नासाठी दररोज आपल्याला रस्त्यावरती उतरावंच लागेल. आज ह्या पूर्ण एच ईस्टमध्ये खड्ड्यांची परिस्थिती काय? आज तुम्ही बघताय सगळे रस्ते खणून ठेवलेले आहेत. म्हाताऱ्या माणसांना रस्त्यावर चालता येत नाहीये. 1600 कोटीचं रस्त्यांचं टेंडर काढलं गेलं. निवडणुकीच्या अगोदर पैसे मिळायला पाहिजे म्हणून थोडा ऍडव्हान्स दिला आणि त्याच्यातनं या सगळ्या हरामखोर लोकांनी स्वतःचं कमिशन काढून घेतलं आणि त्याच्यावरती निवडणुका लढले. आज त्या पैशाच्या जोरावरती जिंकले आणि आता पैसे द्यायला घंटा त्यांचे घंटा हलवत बसलेत. पैसे नाहीयेत तिजोरीमध्ये. हे सगळं आता तुम्हाला कळेल की कसं कसं फसवत होते ते. परंतु आज मुंबई महानगरपालिका दिवाळखोरीला नेलेली आहे. भिकारी करून टाकलेली आहे. मुंबई महानगरपालिका 1985 पासून शिवसेनेच्या ताब्यात होती. 2002 ला जी महानगरपालिका 650 कोटी नुकसानीत होती ती उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली 90 लाख कोटीचे आपण एफडी आपण ठेवले होते. हे देखील ह्या हरामखोर लोकांनी एफडी तोडून खाल्ले. आपले पैसे लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.